दिवसामध्ये विलासच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. मूर्ती लहान कीर्तिमान आहे, म्हणजेच अगदी आउट ऑफ सिलेबसचा हा क्वेश्चन आहे. कारण अनेकांना वाटत असेल, कारण मूर्ती खूप छोटी आहे पण काम खूप मोठं आहे या खेळाडूचं. कॉमेंट्री बॉक्समध्ये छोटासा बदल आपण करूयात. ऐकूयात जावळीचा बुलंदाबाज. तर धन्यवाद आदिराज सर. नक्कीच या ठिकाणी आपण त्यांचा आवाज आतापर्यंत ऐकलात आणि यापुढील मॅचमध्ये देखील त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तर मॅचला या ठिकाणी आता सुरुवात होते. एका बाजूला आपण पाहतोय तर ग्लोरियस स्पोर्ट्स विरुद्ध राजे 11-11 हे संघ आता एकमेकांसमोर भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर उंच गेलेला प्रहार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि पहिल्या चेंडूवर विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी राहुल वांगडे. पहिल्या चेंडूवर विकेटची प्राप्ती नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. तर नक्कीच या ठिकाणी पाहतोय पहिल्या मोठ्या विकेटचं पतन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख असा झेल टिपला गेलाय. पहिला विकेट त्या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर करण पहिल्या चेंडूवर नक्कीच विकेटची प्राप्ती पाहायला मिळालेली आहे. राहुल वांगडे एक चांगली सुरुवात त्याच्या गोलंदाजीपासून आपल्याला पाहायला मिळते. ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाकडून राहुल वांगडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा ओ बॅक टू बॅक विकेटचं पतन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. राहुल वांगडे बँग ऑन फायर आहेत. आज चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. मजबूर केला होता त्या ठिकाणी हा शॉट खेळण्यासाठी फलंदाज आला. ओहो, आता हॅट्रिकच्या उंबरट्यावर राहुल वांगडे एक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक विकेटचं पतन नक्कीच त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. आज थोडीशा अडचणीत नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो राजे 11-11 हा संघ पहिले 2 सलामीचे फलंदाज नक्कीच माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. चांगले गोलंदाजी राहुल वांगडे. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय का उत्तम दर्जाची गोलंदाजी, एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी राहुल वांगडे यांच्या माध्यमातून. पिंपरी गावचा हा सुपुत्र आहे आणि अतिशय सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओहो, हॅट्रिकचा त्या ठिकाणी चेंडू आणि ओहो हॅट्रिक प्राप्त करण्यामध्ये यश आलेलं आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आलेलं आहे. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक राहुल वांगडे याच्या नावावर नक्कीच होताना पाहायला मिळते. आजच्या दिवसातील दुसरी आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक आणि स्पर्धेमधील दुसरी हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पहिली हॅट्रिक हर्षल याने नक्कीच या ठिकाणी हॅट्रिक घेतलेली होती. हर्षल तर मॅचला पुन्हा एकदा या ठिकाणी सुरुवात होते. थोडंसं अडचणीत आता राजे 11-11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिली फळी गारद करण्यामध्ये राहुल वांगडे याला यश आलेलं आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी राहुल वांगडे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अतुल कांबळे आता प्रतीक्षेत आहे. मला एखादा बॉल मिळावा, परंतु नॉन स्ट्राईक एंडला अतुल कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. वाट पाहतोय कधी मला स्ट्राईकवर आणतायत राहुल वांगडे.
आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय. चौथी विकेटची प्राप्ती त्या ठिकाणी पाहायला मिळते. राहुल वांगडे बँग ऑन फायर आहेत. लाजवाब गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. अतुल कांबळेच्या आठ्या आता डोक्यावर आलेल्या आहेत. तर लगातार नक्कीच या ठिकाणी 5 विकेट लगातारचे जर 6 विकेट आपण घेत आहे राहुल वांगडे, तर संघ मालक ग्लोरियस स्पोर्टचे सुधीर दादा धनावडे यांच्या माध्यमातून आपल्याला 5,555चं पारितोषिक दिलं जाणार आहे. तर अतिशय सुंदर गोलंदाजी, 4 विकेटचं त्या ठिकाणी पतन झालेलं आहे आणि 4 विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलेलं आहे. आणि आता ओम झुनगरे चला लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. रणजित पवार नक्कीच यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा डिफेन्स केला गेला आहे. हा प्रेशर आहे, मॅचचा प्रेशर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अजूनही खातं खोलता आलेलं नाहीये, ही शासंकता आहे. चेक त्याचबरोबर सचिन दादा धनावडे यांचे या ठिकाणी आगमन आहे. ग्लोरियस स्पोर्टचे संघमालक आहेत. त्यांचे जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5च्या वतीने सहर्ष स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद निलेश सर. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. ओ डिफेन्स केला गेलाय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय मिडन ओव्हर देखील या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी. विकेट मिडन इन्क्लुडिंग हॅट्रिक या ठिकाणी आज पाहायला मिळालेले आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी ग्लोरियस स्पोर्ट्स चे गोलंदाज राहुल वांगडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. चला वेळ जास्तीचा घेऊ नका, वेळ आपल्याकडे कमी आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. विनंती राहील पुढील गोलंदाजाला आपण लगेचच आमंत्रित करायचं आहे. चला घाई करायची आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. दुसऱ्या गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे. आता बऱ्याचशा काळानंतर अतुल कांबळे फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया काय करतील. आपल्या संघासाठी दावा जमवण्यामध्ये यश येईल का. तर गोलंदाजी मार्कवर आता विक्रम पाहायला मिळत आहेत. आज गोलंदाजी बहरताना पाहायला मिळालेली आहे. ग्लोरियस स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये राहुल वांगडे यांनी करून दिलेली आहे. आता विक्रम गोलंदाजी मार्कवर. त्याचप्रमाणे माननीय श्री सचिन धनावडे ग्लोरियस स्पोर्ट्सचे मालक यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. पहिला चेंडू त्या ठिकाणी डॉट पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु दाद पेटाळताना पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अजून खातं खोलता आलेलं नाहीये. दुसरं षटक आता प्रगतीपथावर आहे. अतुल कांबळे फलंदाजी मार्कवर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विक्रम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येत आहेत. तर आता खातं खोलण्यामध्ये यश आलेलं आहे. 2 धावा आता खात्यामध्ये जमा झालेले आहेत. दुसऱ्या षटकाची त्याला वाट पाहावी लागलेली आहे. 8व्या बॉलवर या ठिकाणी रन आलेली आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. 8 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली पहिल्या धावेसाठी. विक्रम याचा पुढील चेंडू. सुरेगाचा फटका उंच गेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता कुठेतरी आक्रमकता धारण केलेली आहे आणि ही आक्रमकता आपल्यामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण धावफलकाचा जर आपण विचार केला तर धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 4 या आकड्यावर. 4 धावा धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
4 बाद 4 या धावसंख्येवर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो राजे 11-11 हा संघ. विक्रम याचा पुढील चेंडू, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. आता अशा प्रकारची रिस्क उचलणं थोडस नक्कीच या ठिकाणी महागडं ठरू शकतं, कारण बरेचसे चेंडू अजून बाकी आहेत आणि अशा प्रकारची रिस्क का उचलली जाते त्यावर नक्कीच या ठिकाणी थोडंसं प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेलं आहे. अतुल कांबळे पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आहेत. विक्रम याचा पुढील चेंडू, आता देखील प्रहार लगावला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेरील चेंडू फ्लायटेड षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या साह्याने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 10 या आकड्यावर. 10 धावा धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी अतुल कांबळेने आता नक्कीच या ठिकाणी त्यांचा रथ पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय. ज्या धावा पहिल्या षटकामध्ये कमी पडल्या होत्या त्या धावांचं आता या ठिकाणी पुनरागमन आपल्याला पाहायला मिळते आणि ते करावं लागणार आहे, कारण अतुल कांबळे एक असा फलंदाज आहे, आक्रमक फलंदाजामध्ये असं नाव घेतलं जातं, ऑलराऊंडर करंजी संघाचा म्हणून नक्कीच त्याला बघितलं जातं आणि आज त्याच्या खांद्यावर मोठं ओझ आहे. आज त्याला धावा करणं अत्यंत गरजेचं आहे. विक्रम आपला पुढील चेंडू घेऊन येत आहेत. हो सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन आहे. पंचांकडे दाद मागितली गेले परंतु पंच त्या ठिकाणी दाद फेटाळताना पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते आणि 10 धावा धाव फलकावर आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाच्या अखेरीस. चला टीम मिटिंग्स नको आहे मित्रांनो, लगेचच गोलंदाजाला आमंत्रित करायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. पुढील गोलंदाजाला लगेचच आमंत्रित करायचं आहे. तिसरं षटक आता प्रगतीपथावर असेल आणि तिसऱ्या षटकासाठी स्वतः कर्णधार अमर धनावडे आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आज अमर धनावडे नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं असेल व्यावसायिक क्रिकेटमध्ये एक चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे आपण सामाजिक कामामध्ये देखील या अमर धनावडेला हमेशा पाहत असतो. सामाजिक काम करण्याबरोबर क्रिकेटची जोपासना त्यांनी केलेली आहे आणि आज ग्लोरियस स्पोर्ट्सचा कर्णधार म्हणून त्याची ओळख आहे. अमर धनावडे गोलंदाजी मार्कवर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि स्ट्राईकचा जर विचार केला तर राज शेलार 2 चेंडूचा सामना त्यांनी देखील केलेला आहे, परंतु खातं अजून उघडता आलेलं नाहीये, ते तितकंच महत्वाचं आहे. अमर धनावडे याचा पुढील चेंडू, हो पहिला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. कोणत्या प्रकारची धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाहीये. तिसरं षटक आता प्रगतीपथावर आहे आणि अवघ्या 10 धावा धाव फलकावर आहे. थोडंसं आता अपग्रेड होणं गरजेचं आहे. थोडंसं आता धावगती वाढवावी लागणार आहे जर या ठिकाणी मॅच मध्ये राहायचं. आणि आपण जे ग्राउंड या ठिकाणी पाहत आहे भूमिपुत्र मैदान, यामध्ये 50 धावा आपल्या खात्यामध्ये लगभग असणं अत्यंत गरजेचं आहे. तोपर्यंत पोचावं लागेल. हो पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. उसळी घेणारा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. फलंदाजाला तो कळलेला नाहीये आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. लगातारचे 2 चेंडू डॉट नक्कीच पाहायला मिळत आहेत. काल आपण पाहिलं चेन्नई सुपर किंग, अतिशय जी मॅच आपण ते पाहिली होती त्यामध्ये हो पुन्हा एकदा डॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. काल चेन्नई सुपर किंगची जी मॅच झाली त्यामध्ये नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं अधिकचे डॉट चेंडू पाहायला मिळाले होते आणि त्याचाच भुर्दंडमध्ये काल चेन्नई सुपर किंग यांना हार पत्करावी लागलेली आहे. आज त्या ठिकाणी आपण पाहतोय राजे 11-11 हा संघ तोच सामना करताना आपल्याला पाहायला मिळतात. जास्तीचे डॉट बॉल नक्कीच या ठिकाणी आपल्याला आता देखील उंच गेला चेंडू प्रहारला गावलाय. आता सुरेख असा फटकाय, लाजवाब असा षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. द्वारका कन्स्ट्रक्शन षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धाव फलक आता 6 ने पुढे सरसावलेला आहे आणि धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 16 या आकड्यावर. 16
फॉर 4 लॉस अशी परिस्थिती राजे 11-11 या संघाची पाहायला मिळते. अमर धनावडे याच्यावर आता प्रहार लगावलाय, तर नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय पुढच्या चेंडूवर अमर धनावडे कमबॅक करणार का, नाहीतर राज शेलार त्यावर प्रहार करेल का ते पाहावं लागेल. पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला चेंडू, पंच नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव नक्कीच त्या ठिकाणी अंकित केलेली आहे आणि या एका धावेच्या धरी बरोबरच धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 17 या आकड्यावर. 17 धावा धाव फलकावर आहेत. अतुल कांबळे आता फलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावा त्यांच्या देखील खात्यामध्ये जमा आहेत. तर आमच्या समवेत या ठिकाणी अमर धनावडे यांचा पुढील चेंडू. हो, ब्रह्मास्त्र वापरला गेलाय. ब्रह्मास्त्र या चेंडूला कुठेही नक्कीच या ठिकाणी प्रश्न चिन्ह उभं केलं होतं अतुल कांबळेकडे, कारण माझी गोलंदाजी आहे. माझ्या गोलंदाजीमध्ये अशा प्रकारचे चेंडू बहुधा पाहायला मिळतात, परंतु माझ्याच गोलंदाजीवरती मला अडकवण्याचं काम अमर धनावडेने केलंय. तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 17 धावा आता धावफलकावर आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. त्याचबरोबर ज्यांचं आगमन या जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 साठी होत आहे, युवा उद्योजक सायगर गावचे अमोल दादा धनावडे यांचं आगमन आहे आणि त्यांच्या समवेत विशालजी धनावडे यांचे आगमन आहे. या मान्यवरांचं जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 च्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आपण त्यांचा लगोलग या ठिकाणी सन्मान करत आहोत. सायगर गावचे युवा उद्योजक अमोल दादा धनावडे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 च्या वतीने ठिकाणी करत आहोत. आपण त्यांना स्नेहपूर्वक सन्मानित करत आहोत. रेशीम धाग्याने विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण सायगरचे युवा उद्योजक अमोल दादा धनावडे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि अमर शेलार यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. जावली क्रिकेट असोसिएशन कार्यकारिणी सदस्य यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत आहोत. सायगरचे युवा उद्योजक अमोल दादा धनावडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे आणि जावली क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य अमरजी शेलार यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया. रेशीम धाग्याने विणलेली मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. त्याचबरोबर अमोल दादा यांच्या सोबत असणारे विशालजी धनावडे यांचाही सन्मान या ठिकाणी यानंतर आम्ही संपन्न करत आहोत. त्यांनाही या ठिकाणी जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 च्या वतीने आपण सन्मानित करत आहोत. चला मैदानाच्या आतमध्ये वेळ घेऊ नका, लगेचच आपण मॅच सुरू करा अशी विनंती आहे. यानंतर आपण सन्मानित करूया. विशालजी धनावडे यांचाही सन्मान जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 च्या वतीने संपन्न होत आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. 4 मिनिटांचा अवधी आता आपल्याकडे बाकी आहे. तर शिवाजी गोलंदाजी मार्कवर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. शिवाजी आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहेत. ओहो, सुरेख असा फटका पहिल्या चेंडूवर प्रहार लगावलाय. जातोय हा लाजवाब असा षटकार. यानंतर चला रिपोर्टिंग करा. मॅच क्रमांक असणार आहे 9 आणि 9वी मॅच आहे शेलार चॅलेंजर विपक्ष काळेश्वरी फायटर. आपण रिपोर्टिंग करा. प्लेइंग 11 लिस्ट आपण अपडेट करून द्या आणि त्याचबरोबर संघनायकांना विनंती आहे की तुम्हाला ब्लेझर परिधान करावा लागेल. शेलार चॅलेंजर विपक्ष काळेश्वरी फायटर आजच्या दिवसातला 9वा सामना. तर पहिल्या चेंडूवर नक्कीच या ठिकाणी षटकार लगावला गेलाय. शिवाजी यांच्यावर प्रहार चढवला गेलाय. राज शिवाजी यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा प्रहार लगावलाय. उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी यश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विकेटचं पतन होत आहे. राज शेलार यांना माघारी परतवावं लागत आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता गणेश शिर्के फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. चला लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे.
अमोलजी धनावडे यांच्याकडून यशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याच्या या चांगल्या झेलसाठी. त्याचप्रमाणे माननीय श्री दीपकजी जुनकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. जावळी प्रीमियर लीग 2025 5व्या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. गणेश शिर्के आता आपण त्या ठिकाणी पाहतोय फलंदाजी मार्कवर आलेले आहेत. शिवाजी यांचा पुढील चेंडू प्रहार लगावलाय. ओ झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेलाय. राहुल वांगडे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत होते, परंतु एक चिकी धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे आणि या एका धावेच्या भरेने धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 24 फॉर 5 लॉस अशी परिस्थिती राजे 11-11 या संघाची आपल्याला पाहायला मिळते. ओहो यष्टांच्या अगदी बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. एक धावाची भर नक्कीच त्या ठिकाणी गणली जाईल. 25 धावा आता धावफलकावर आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतुल कांबळे सलामीला आलेला हा फलंदाज आहे. त्याच्या खात्यामध्ये 10 धावा देखील जमा आहेत. शिवाजी यांचा पुढील चेंडू. हो आता देखील व्हाईट बॉलचा इशारा. लगातारचा हा दुसरा वाईड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 1ने पुढे सरसावलेला आहे. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 26 या आकड्यावर. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. शेवटचं 1 मिनिट आता बाकी आहे. ओहो आता देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलेला आहे. अवघे काही सेकंद आता राहिलेले आहेत. अजून 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. अगदी काही सेकंदांचा वेळ शिल्लक आहे. या सूचनेकडे कृपया लक्ष द्यायचं आहे, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये आपला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल. याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. उंच गेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि झेल त्या ठिकाणी सुटली गेलेली आहे. तर एक जीवदान नक्कीच अतुल कांबळे यांना एक जीवदान देण्यात आलेलं आहे. पाहूया काय करतील. त्या जीवदानाचा कितपत फायदा अतुल कांबळे यापुढे घेईल ते नक्कीच त्या ठिकाणी पाहावं लागेल. स्ट्राईकला आता आपण पाहतोय गणेश शिर्के आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत ग्लोरी स्पोर्ट्स संघाचे शिवाजी. सुरेख गोलंदाजीचा प्रत्यय. नक्कीच त्या ठिकाणी वेगवान गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या त्या ठिकाणी स्थिर आहे 28 फॉर 5 लॉस अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते. राजे 11-11 या संघाची शिवाजी आता आपल्या षटकातील शेवटचा चेंडू ग्लोरियस स्पोर्ट्स संघाकडून या ठिकाणी घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय कार्पेट स्वरूपाचा हा फटका आहे. 1 आणि 1च धाव त्यावर घेण्यात आलेली आहे, परंतु चुकीचा थ्रो नक्कीच त्या ठिकाणी पाहायला गेला आहे आणि 2 धावा. हो 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 नको असलेले थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आले. 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 31 या आकड्यावर. 31 फॉर 5 लॉस. चला शेवटचं षटक आता प्रगतीपथावर असणार आहे आणि शेवटच्या षटकासाठी ग्लोरियस स्पोर्ट्स कोणाला आमंत्रित करेल ते नक्कीच त्या ठिकाणी पाहावं लागेल. हो स्वप्नील हिरवे यांच्याकडे आता गोलंदाजीची धुरा देण्यात आलेली आहे. आता नक्कीच या ठिकाणी पाहतोय झालंय ना बरोबर आहे. चला लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. चला मॅच. स्वप्नील हिरवे आता गोलंदाजी मार्कवर आहेत. शेवटचं षटक आता प्रगतीपथावर आहे.
चला मॅचला सुरू करून घ्यायचं आहे. कृपया वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळ जितका वाचवाल तितकं महत्वाचं आहे. हो हो, काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी पाहायला मिळते. स्वप्नील हिरवे सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि गणेश शिर्के यांना माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी स्वप्नील हिरवे. पहिला चेंडू यार्क पद्धतीचा पाहायला मिळालेला आहे आणि अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन स्वप्नील हिरवे. चला दोन्ही कॅप्टन्स आपण आलात का? चला दोन्ही कॅप्टन्स पुढील आपण रिपोर्टिंग करा. शेलार चॅलेंजर विपक्ष काळेश्वरी फायटर आपण रिपोर्टिंग करा अशी आपल्यास विनंती आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती ब्लेझर घालून थांबा अशी विनंती आहे. शेलार चॅलेंजर आणि काळेश्वरी फायटर आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. तर या ठिकाणी आपण पाहतोय
चला पुढील सामन्याचा टॉस होणार आहे. शेलार चॅलेंजर विपक्ष टीम काळीशरी फायटर. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस या ठिकाणी होत आहे. चला आपण टॉस करूया आणि टॉस करण्यासाठी या ठिकाणी विनंती आपण करूया. अमोल दादा धनावडे उद्योजक सायगर यांना विनंती की आपल्या शुभास या ठिकाणी टॉस द्या. आपण या त्यांच्या शुभास आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. सायगरचे युवा उद्योजक अमोल दादा धनावडे यांच्या शुभासे हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला संघ आहे शेलार चॅलेंजर विपक्ष काळेश्वरी फायटर. अशी होणारी ही लढत आहे आणि लढतीचा टॉस आपण थेट पुन्हा एकदा मैदानामधून करत आहोत. दोन्ही कॅप्टन्सला ठिकाणी आपण आमंत्रित करूया. दोन्ही संघाने एका ठिकाणी आलेले आहेत. आपण टॉस करणार आहोत आणि आपण हा टॉस करत आहोत. अमोल दादा यांच्या शुभासे हा नाणेफेकीचा कौल होणार आहे. आय लव्ह जावली JPL 5.0 असं नाणेफेकीचा कौल तुम्हाला मागायचा आहे. आपण कॉइन स्पिन करूया. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? कोण मागतंय? काळेश्वरी फायटर नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे. आपण कॉइन स्पिन करूया. ओके JPL 5.0 JPL 5.0 आणि आलेला आहे आय लव्ह जावली. टॉस जिंकलेला आहे शेलार चॅलेंजर या टीमने. टॉस जिंकलेला आहे. शेलार चॅलेंजर टॉस जिंकता काय घेत आहे? आम्ही प्रथम फलंदाजी घेऊ. फलंदाजी करायला शेलार चॅलेंजर आतापर्यंत किती सामने खेळत आणि काय रिझल्ट आहे? आम्ही 3 मॅचेस खेळलोय, 2 जिंकलोय, एकात पराभव पत्करला. म्हणजे हाही सामना फार महत्त्वाचा आहे आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये बॅटिंग घेत आहात. म्हणजे तुमचा संघ तिसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहे. काळेश्वरी फायटर सचिन, तुम्ही किती सामने खेळत, किती जिंकलेले आहेत? आम्ही 2 खेळलो, 1 जिंकलो, 1 हारलोय. म्हणजे तुमच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असं? आम्ही क्षेत्ररक्षणच घेणार होतो. मनासारखं झालं. म्हणजे टॉसमध्ये दोन्ही संघ नायकाच्या आणि दोन्ही टीमच्या मनासारखं घडलं असं गृहीत पकडूया. टॉस झालेला आहे. शेलार चॅलेंजरने टॉस जिंकलाय. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमंत्रित केले काळेश्वरी फायटर या टीमला. क्षेत्ररक्षणासाठी ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. अधिकचा वेळ न घेता पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्सने ऐकूया किरण धनावडे यांचा आवाज. तर धन्यवाद निलेश सर. 42 धावांचं आव्हान नक्कीच या ठिकाणी आता आपण पाहतोय ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाला करायचं आहे. आणि रणजित आता आपण पाहतोय स्ट्राईकला. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अतुल कांबळे. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी राजे 11-11 या संघाकडून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर अतुल कांबळे आणि रणजित पवार आता फलंदाजी मार्कवर आहेत. हो फुल टॉस चेंडू आणि फ्लिपचा फटका, सुरेख असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकाराने सुरुवात केली जाते. चौकार नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू पासून आता रणजित पवार आक्रमक आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमक रवैया रणजित पवारचा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अभ्यास केलेला आहे, पूर्ण अभ्यास नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकाच गावातले दोन्ही खेळाडू आहेत, परंतु आता प्रतिस्पर्धी हो पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय आपण डिफेन्स केला गेला. आता मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय सलामी दिली जाते. नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या चेंडूवर त्या ठिकाणी प्रहार केला जातोय आणि चांगल्या चेंडूला नक्कीच त्या ठिकाणी सन्मान दिला जातोय. धावफलक 4 धावा धावफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे. पुन्हा एकदा आता राजे 11-11 या संघाकडून अतुल कांबळे सामना करण्यासाठी रणजित पवार सज्ज आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा चेंडू हो झेल सुटला गेलाय
आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतंय, परंतु जेल घेणं नक्कीच त्या ठिकाणी फास्टर गोलंदाज आहे आणि फास्टर गोलंदाजाला तशा प्रकारची किमया खूप कमी नक्कीच त्या ठिकाणी वेळ असतो आणि त्यामध्ये एक चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा अतुल कांबळे यांच्या माध्यमातून काहीशे रन वाचवण्याचं काम अतुल कांबळे यांनी केलेलं आहे. धावफलकाचा जर विचार केला तर अवघ्या 4 धावा आता धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. रणजित पवार ऑन स्ट्राईक, अतुल कांबळे याचा पुढील चेंडू प्रहार लगावलाय कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. चेंडू जातोय द्वारका कन्स्ट्रक्शन चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 8 या आकड्यावर. 8 धावा आता धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अतुल कांबळे पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. रणजित पवार आता बँग ऑन फायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धावा धावफलकावर आहेत. अतुल कांबळे आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. फ्लिप केला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, परंतु चेंडूचा होतोय विजय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 12 या आकड्यावर. 12 धावा नक्कीच त्या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर असेल. या शेवटच्या चेंडूवर किती धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 21 या आकड्यावर. 21 फॉर 1 लॉस अशी परिस्थिती नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाची तेजस आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येत आहेत आणि सामना करण्यासाठी पुन्हा एकदा राहुल वांगडे सज्ज आहेत, ज्याने पहिल्या चेंडूवर एक सुरेख असा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता देखील हो झेल टिपला गेलाय. तिथे शिकारपट पुन्हा एकदा भेटला गेलाय. ज्या ठिकाणी रणजित पवार याला माघारी परतावं लागलं होतं तोच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. राहुल वांगडे याला देखील त्या ठिकाणी माघारी परतावं लागत आहे. धावफलक आता नक्कीच आपण त्या ठिकाणी पाहतोय. धावफलक आता अडकून पडलेला आहे. चला नवीन फलंदाज अभिषेक, चला लगेचच आपण मैदानामध्ये पोहोचायचं आहे. ट्वेंटी 21 धावा आता धावफलकावर आहेत आणि 2 गडी त्या ठिकाणी 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावर आहेत. आता अभि पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय ते तितकंच महत्वाचं आहे. तेजसची प्रशंसा करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण तेजसने पुन्हा एकदा मॅच मध्ये जान आणून सोडलेली आहे. 2 महत्वाचे विकेट त्यांनी देखील या ठिकाणी घेतलेले आहेत. आता देखील त्या ठिकाणी पाहतोय आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव घेण्यामध्ये यश आलेला आणि या एका धावेच्या साह्याने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 22 या आकड्यावर. 22 फॉर 2 लॉस अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाची. तर यानंतरचा यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. शेला चॅलेंजर विरुद्ध काळेश्वरी फायटर. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण लगेचच सज्ज राहायचं आहे. जेवढा वेळ आपल्याला वाचवता येईल तितकाच महत्वाचा आहे, तो सत्कर्मी लागणार आहे. राज शेलार आता गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी राज शेलार. आणि स्ट्राईकचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर अभिषेक आता फलंदाजी मार्कवर आहेत ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाकडून. अभिषेक, चला मॅचला सुरुवात करून घ्या मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. वारंवार सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. लगेचच मॅचला सुरुवात करून घ्या मित्रांनो. तर तिसरं षटक आता प्रगतीपथावर आहे. ओहो, चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी. यष्टीरक्षणाचं थोडंसं चुकीचं काम त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. बाईकचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. चौकार नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 26 धावा
आता धावफलकावर आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. हो सुरेख गोलंदाजी आहे, परंतु एसटी रक्षणाचं साथ असणं अत्यंत गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. राज शेलार आपला पुरेपूर पणाला लावतोय आपलं यश, परंतु एसटी रक्षण नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं सांभाळावं लागेल. ओहो सुरेख असा फटका मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. द्वारका कन्स्ट्रक्शन षटकार, आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 32 या आकड्यावर. 32 फॉर 2 लॉस अशी परिस्थिती नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर फलंदाजी अभिषेक. आता बँग ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. राज शेलार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. हो हो पुन्हा एकदा लय प्राप्त केलेले, अतिशय अचूक टप्पा साधलेला आहे. डॉट चेंडूची सांगता नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे, आणि अशा प्रकारचे डॉट आता हवे आहेत नक्कीच राजे 11-11 या संघासाठी. राज शेलार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे. अभिषेक स्ट्राईकला पाहायला मिळतोय. ग्लोरियस स्पोर्ट्स ओहो सुरेख असा झेल आहे, लाजवाब झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अभिषेक यांची खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळालेली आहे. अतिशय सुंदर. करण सावले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत होते. अतिशय सुंदर झेल टिपला गेलेला आहे. आणि आता फलंदाजी मार्गवर आपण पाहतोय रोशन शेलार. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर 16 धावांची गरज आहे आणि 16 चेंडू आहेत. 16 चेंडू आणि 16 धावांची आता गरज आहे. यापुढे 2 मिनिटं थांबायचं आहे थोडस. 13 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 10 धावांची आता आवश्यकता आहे. सुरेगाचा फटका आहे. एक धाव घेण्यामध्ये यश येत आहे का? डेंजर एंड त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ओव्हर थ्रोच्या धावा घेतल्या जातील. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत, आणि या 2 धावांच्या साह्याने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 34 या आकड्यावर. 34 फॉर 3 लॉस अशी परिस्थिती नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीड अप घ्यायचा आहे. 8 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू आणि 8 धावांची आता गरज आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. 12 चेंडू आणि 8 धावांची आता आवश्यकता आहे. 42 धावांचं टार्गेट आहे. आता अवघ्या 8 धावांची आवश्यकता आहे. चला मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. तर 8 धावांची आता गरज आहे. 12 चेंडू नक्कीच त्या ठिकाणी बाकी आहेत. विकास सावले गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. ओहो सुरेख असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आल्या आल्या प्रहार त्या ठिकाणी लगावला गेला. अतिशय सुंदर फलंदाजी ऋषी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रहार लगावला गेलाय. पहिल्या चेंडूवर प्रहार लगावलाय. आता अवघा 4 धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता. पुन्हा एकदा त्याच दिशेने तडकवला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या अव्वाक्याबाहेरील चेंडू आणि विजय प्राप्त केला जातोय. ग्लोरियस स्पोर्ट्स या ठिकाणी विजय ठरतोय. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे
राजे 11-11 संघाने आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल आपलं देखील हार्दिक आभार. आणि या मॅचचा हिरो ठरतोय मॅन ऑफ द मॅच राहुल. चला पुढील दोन संघांना विनंती आहे की आपण खेळाडू अक्ष स्वीकारा. काळेश्वरी फायटर आणि शेलार चॅलेंजर